ग्रामपंचायत महालपाटणे अपहार प्रकरण कारवाईच्या मागणीसाठी उपोषण सुरू। देवळा तालुक्यातील महालपाटणे ग्रामपंचायतीतील वित्त आयोग, पाणी पुरवठा व इतर योजनांमध्ये अंदाजे 17,38,174 रुपयांचा कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी माजी ग्रामपंचायत सदस्य योगेश अहिरे व रवींद्र ठाकरे यांनी दिनांक 14 मे 2026 पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार पंचायत समिती स्तरावर झालेल्या चौकशी अहवालात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले असून संबंधित जबाबदार व्यक्तींविरोधात फौजदारी कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या नियमांनुसार पुढील कायदेशीर प्रक्रिया राबवण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। दरम्यान या प्रकरणात प्रशासनाकडून पुढील स्तरावरील कार्यवाही आणि निर्णय प्रक्रियेची प्रतीक्षा सुरू असून चौकशी अहवालानुसार संबंधित बाबींची पडताळणी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। उपोषणकर्त्यांनी सांगितले की चौकशी अहवाल सादर होऊनही अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आला आहे। जोपर्यंत योग्य कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाविषयी S9 TV न्यूजचे प्रतिनिधी शरद भाटेवाल यांनी उपोषणकर्त्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या भावना व भूमिका जाणून घेतल्या आहेत। प्रशासन या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेणार आणि संबंधितांकडून काय स्पष्टीकरण दिले जाणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। S9 TV न्यूज प्रतिनिधी शरद भाटेवाल, महालपाटणे। नमस्कार, प्रथमतः मी TV 9चं या ठिकाणी स्वागत करतो। त्यांनी आमच्या उपोषणाची या ठिकाणी दखल घेतली। गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला हा लढा महालपाटणे ग्रामपंचायत मध्ये वारंवार होणारा भ्रष्टाचार याला कुठतरी आळा बसावा यासाठी 15/10/2025 रोजी आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडे तक्रार दिलेली होती। त्या अनुषंगाने 20 नोव्हेंबर 2025 रोजी ग्रामपंचायत मध्ये प्रत्यक्ष चौकशी अधिकारी येऊन त्या ठिकाणी चौकशी झाली। त्या चौकशी अंती जो भ्रष्टाचार जनतेच्या समोर आला, गावासमोर आला, 17,38,000 त्या ठिकाणी उघडकीस आला। परंतु या प्रशासनाच्या दळभद्री कारभारामुळे कुठेतरी सत्य हे जनतेसमोर येत नाही। आम्ही 20 नोव्हेंबर 2025 रोजी झालेल्या चौकशी अहवाल मिळवण्यासाठी 23/2/2026 रोजी पंचायत समिती प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि 2 मार्च 2026 रोजी आम्ही या ठिकाणी येऊन उपोषण केलं। तेव्हा कुठेतरी हा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी आम्हाला दिला आणि नुसता अहवालच दिला नाही तर शासन परिपत्रक 4 जानेवारी 2017 नुसार पुढील कार्यवाही करू असं आश्वासित केलं। तर त्यावेळेस आम्ही ते उपोषण तुर्तास मागे घेतलेलं होतं। परंतु आज या सगळ्या घटनेला तक्रारी अर्ज दिल्यापासून तर आजपर्यंत 7 महिने उलटूनही जे दोषी आहेत, जे भ्रष्टाचारी आहेत, जे गावाचे चोर आहेत, हे चोर आज मोकाट फिरत आहेत। या चोरांना कुठेतरी शासन व्हावं याच्यासाठी हा चाललेला पाठपुरावा आणि गावातल्या आम जनतेचा यांनी खाल्लेला पैसा या सगळ्या गोष्टींना हे करून आम्ही आज 14/5/2026 रोजी आजपासून परत या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत या मागणीसाठी आज पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण करत आहोत। आणि आजचं उपोषण यांच्यावर गुन्हे दाखल होईपर्यंत किंवा आम्ही प्रांतागेपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही। कुठल्याही प्रकारे उपोषण मागे घेतलं जाणार नाही हा आम्ही ठाम निर्णय करून या ठिकाणी बसलो आहोत।
तरी घेऊन तात्काळ दोषींवर गुन्हे दाखल करावे, नाही तर आम्हाला तरी फाशीचा हुकूम काढून आम्हाला फासावर लटकावे एवढी विनंती करतो. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.